तुम्हाला पण कढी, भजे, भात असे खायचे आहे का मस्त लगेच? चला तर मग आपण करायला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले मी इथं मिरच्या कुटून घेतलेल्या आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, बारीक लसूण केलेला आहे आणि मिरच्या केलेला आहे. इथं कांदा घ्यायचा होता तर घेतला नाही सध्या. तर भात आपला रेडी झालेला आहे. इथं सर्व तयार होऊन मस्त लंब्या तांदूळाचा गरम गरम भात. तर सर्वात पहिले मी इथे घेतली दही कढी करण्यासाठी. तर दही आपल्याला इथं घटसरच घ्यायची आहे. मस्त कढी आपली तयार होते. तर इथं मी 2 चमच कढीसाठी दही घेतलेली आहे. त्यात केलेलं आहे ॲड बेसन. तर असं बेसन टाकून घ्यायचं. त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं त्यामध्ये आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे की त्यात गाठी राहिल्या नाही पाहिजे पिठाच्या. चला तर मग अशा प्रकारे आपलं पीठ तयार झालेलं आहे दहीसाठी, कढीसाठी. चला तर पाणी टाकून घेऊया त्याच्यामध्ये. त्यानंतर एक गंज ठेवलं गॅसवर. कढईमध्ये त्यामध्ये तेल घातलेलं आहे, जिरं, मोहरी, मिरच्याचा कोट, लसणाचा कोट, कढीपत्ता, थोडीशी हळद आणि त्यानंतर आपण जे पेस्ट तयार केलेला होता कढीसाठी दह्याचा तो मिक्स करून घेऊन त्यानंतर थोडंसं मीठ चवीपुरतं. चला हलवून घेऊ. एवढी छान आपली कढी तयार झालेली आहे. तर चला आता बेसनासाठी आपण मिरच्या घेऊया, बेसन घेऊया आणि सांबार घेऊया. त्यानंतर आपण थोडीशी हळद टाकून घेऊया, नंतर मीठ चवीपुरतं, त्यानंतर थोडं जिरं, कांदे. त्यानंतर आपण सगळं मिक्स करून घेऊया आणि चला आता इथं भज्याचं मिक्स करून घेऊया, तेल टाकून घेऊया. तर आता भजी आपली अशी रेडी करायची गरमागरम. तर चला आता सर्व करूया आपण. आपली भजे पण झाले, कढी पण झाली आणि भजे पण झाली आणि भात पण झाला. तर इथं आपली एकदम मस्त चमचमीत रेसिपी तयार झाली.